पास्टर पुढे येत असताना आपण का नाही आपण पास्टरांचं आणि देवाच्या वचनाचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आजच्या ह्या सकाळच्या समयी तुम्हा सर्वांना प्रियांनो परत एकदा ह्या चर्चच्या सभेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि माझा विश्वास आहे प्रियांनो आम्ही देवाची उपासना केलेली आहे. जिथं कुठं तुम्ही आहात पवित्र आत्म्याची उपस्थिती तुम्हाला जाणवत आहे. आम्ही आज सकाळी ह्या ठिकाणी चर्चमध्ये आहोत आणि प्रभूची उपस्थिती अगदी प्रभावीपणे आम्हाला आमच्या हृदयात जाणवत आहे. मला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो, काल रेचलताई देवाच्या वचनातून पवित्र आत्म्याबद्दल ऑनलाईन शिकवत होती आणि मला सांगू दे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल आणि बहुतांना जिथं ते कुठं आहेत त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने स्पर्श केला आणि त्यांचं जीवन आत्म्याने भरलं. मला सांगू द्या की देवाचा आत्मा ह्या पृथ्वीवर सर्व ठिकाणी काम करत आहे आणि ह्या क्षणी तुमच्या घरात तुमच्या जीवनामध्ये तो काम करत आहे. आणि म्हणून प्रियांनो त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयामध्ये काम करू द्या आणि देवाचा आत्मा अद्भुत करणार आहे, अद्भुते करणार आहेत. प्रियांनो देवाच्या वचनात जाण्या अगोदर आपण आपल्या स्वतःबद्दलची कबुली करणार आहोत. आपला उजवा हात उंच करून आपल्या स्वतःवर बोला, मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. प्रियांनो लक्षात ठेवा या जगामध्ये तुम्ही आशीर्वाद आहात, तुम्ही आशा आहात आणि तुम्ही अभिवचन आहात. कारण प्रियांनो हे जग आशीर्वादाच्या मागं लागलेलं आहे, पण जे कोणी प्रभू येशूच्या मागं लागतात त्यांच्या मागं आशीर्वाद धावत येतात. प्रियांनो ह्या जगाला आशा नाही आहे, ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही गौरवाची आशा आहात. ह्या जगाला पवित्र आत्म्याचं अभिवचन नाही आहे, तुम्ही ह्या जगाला अभिवचन आहात. मंडळी म्हणून प्रियांनो ही जी स्वतःबद्दलची जी कबुली आहे ती स्वीकारणं, ते मान्य करणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो मागील काही दिवसामध्ये नवी उत्पत्ती ह्या विषयावर मी बोलत होतो आणि ते बोलत असताना मी एका मागच्या दिवसांमध्ये मी कल्पना ह्या विषयावर बरंच अभ्यास केला आणि तसंच नव्हे तर माझ्या जीवनामध्ये हा काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आणि त्या कल्पना जे जग आहे ते खरं जग आहे. मला सांगू द्या प्रियांनो हे कल्पनाचं जग आहे, हे पॉवरफुल जग आहे, हे सामर्थ्याने भरलेलं जग आहे, ते जीवन बदलणारं जग आहे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाला कल्पना ही फार महत्त्वाची आहे. आणि तो अभ्यास करत असताना पहिले तसं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये ज्यावेळेस दाविदा सांगती परमेश्वर क्षमा करा दावीद आपल्या शल्मोनाला एक मार्गदर्शन करत आहे, आपल्या मुलाला एक शिकवत आहे, काही महत्त्वाची गोष्ट शिकवत आहे. आणि त्या शिकवणीमध्ये हे वचन जे आहे आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहूया आपण. पहिले इतिहास पुस्तकाचा 28वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचून ऐकूया. हे माझ्या पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वाची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुला कायमचा त्याग करील. प्रियांनो ह्या वचनामध्ये परमेश्वर तुमचे विचार आणि तुमच्या कल्पना ओळखतो. काय म्हटलेलं आहे? अँड अंडरस्टँडेथ ऑल द इमॅजिनेशन्स ऑफ द थॉट्स. तुमच्या विचाराच्या सर्व कल्पना परमेश्वराला माहीत आहेत. तुमच्या विचाराच्या सर्व कल्पना परमेश्वराला माहीत आहेत. प्रेज द लॉर्ड. सगळेजण लक्ष देत आहेत ना वचनाकडं? का एकमेकांसंगती बोलतायत घरामध्ये बसल्या बसल्या? देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. देवाचं वचन फार महत्वाचं आहे प्रियांनो. मी तुम्हाला एक विनंती करतो की देवाचं वचन जेव्हा आमच्या संगती बोलतं ते आमचं जीवन बदलायचं सामर्थ्य ठेवतं. देवाचं वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वर तुमच्या विचाराच्या कल्पना त्याबद्दल त्याला माहिती आहेत. आणि मागच्या काही दिवसाबद्दल मी कल्पनाबद्दल बोललेलो आहे. जर तुम्ही मागच्या आठवड्यातलं ते शिक्षण मिस केलं असेल तर तुम्ही ते यूट्यूबवर आहे त्याबद्दल तुम्ही पहा. इमॅजिनेशन, कल्पना जीवन.
पण आज मी ज्या वेळेला अभ्यास करत होतो, पहिला वचनाचा जो पहिला भाग आहे, दावीद महाराज शल्मोना सांगते काही गोष्ट बोलत आहे आणि ते फार महत्वाची गोष्ट आहे. तो निश्चितच त्याला सांगतो की ऐक, परमेश्वर मनातल्या विचार आणि कल्पनाला पाहतो, कारण हे मनातले विचार आणि कल्पना हृदयातून बाहेर येतात. आणि मग तो त्याला काही सूचना देतो. त्या वचनाचा सुरुवातीचा भाग जो आहे, परत एकदा आपण वाचूया. काय म्हटलेलं आहे? हे माझ्या पुत्रा हे शल्मोना, माझ्या पुत्रा शल्मोना, शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. हा जो सल्ला आहे एका बापाने आपल्या मुलाला दिलेला, आणि तो मुलगा आता राजा बनणार आहे, राज्यपद तो करणार आहे. माझ्या भावानं बहिणीनं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या जगामध्ये देवाने तुम्हाला राज्य स्थापायला, राज्य करायला बोलवलेलं आहे. आपल्या मनात, आपल्या विचारामध्ये कधीच विसरू नका प्रियांनो, देव परमेश्वराची योजना आहे. जर तुम्ही रोमकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 17 वचन त्यामध्ये म्हटलेलं आहे, प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 1 अध्यायाच्या 5व्या वचनात सांगितलेलं आहे की त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला राजे बनवलेलं आहे. आणि रोम 5:17 मध्ये असं म्हटलेलं आहे, जो कोणी, जे कोणी त्याच्या कृपेचे व नीतिमत्वाचे दान विपुल स्वीकारतात, ते त्या एका प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राज्य करतील. आजपर्यंत मरणाने राज्य केलं आणि आज देखील मरण राज्य करत आहे. पण प्रियानो, देवाची इच्छा नाहीये तुमच्या माझ्या जीवनात मरणाने राज्य करावं, तर तुम्ही जीवनात राज्य करावं ही देवाची इच्छा. पहा काय म्हणतो त्या ठिकाणी ते वचन. सुरुवातीलाच फक्त पहिला भाग, रोम 5:17, रोमकरास पत्र 5वा अध्यायाचं 17 वचन. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले. ऐका प्रियांनो, मरणाचं राज्य हे काय देवापासून सुरू झालं नाहीये. ते राज्य जे आहे ते मानवाने सुरू केलं. देवाची इच्छा होती की मानवाने या पृथ्वीवर राज्य करावं. देवाची इच्छा होती की मानवाने या पृथ्वीवर राज्य करावं. पण मनुष्याकडून पाप झालं आणि मृत्यूची प्रारंभ झाली, आम्हाला ते सर्व माहित आहे. पण देवाची इच्छा काय आहे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये? देवाची इच्छा काय आहे पहा, ते वचन काय सांगतं. तर ते कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे, लक्षात ठेवा, हे त्यांच्यासाठी आहे जे स्वीकारतात. हा, यांची विपुलता स्वीकारतात, विपुलता स्वीकारतात. ते विशेष करून, ते सगळे म्हणा विशेष करून. काय? हा, त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. जीवनात राज्य करत. हे शल्मोना, इथून पुढे तू राज्य करणारा बनणार आहे, तू राजा बनणार आहे. आणि माझा सल्ला, एक बापाचा सल्ला शल्मोनाला आहे. माझ्या भावानं बहिणींनो, जर आजपर्यंत ह्या ज्या जगातल्या गोष्टी तुमच्या राज्य करतायत, परिस्थिती तुमच्या राज्य करतीये, गोष्टी तुमच्या राज्य करतात, आजपासून आजचा दिवस आहे की ती परिस्थिती बदलणार आहे. जर मृत्यू तुमच्यावर राज्य करतोय, मरणाच्या आणि शापाच्या आणि अजून काही गोष्टी तुमच्यावर राज्य करतात, भय राज्य करताय, तर मला एक गोष्ट सांगू द्या, देवाची इच्छा आहे ख्रिस्त येशू बरोबर तुम्ही राज्य करावं. हे शल्मोना, आता तू राजा बनणार आहे. पण एक लक्षात ठेव, सर्वात पहिला सूचना की ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो म्हणतो, नो द गॉड ऑफ युअर फादर. तुझ्या बापाच्या देवाची ओळख करून घे. फार महत्वाचं प्रियांनो, हे शक्य होतं आणि आहे. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो की आम्ही देवाची ओळख न करता त्याची उपासना करू शकतो. मी जन्मापासून ख्रिस्ती परिवारात जन्मलो. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्या देवाची मला ओळख नव्हती. मी ख्रिस्ती होतो, मी चर्चला जायचो, उपासना करायचो, पण त्या देवाची मला ओळख नव्हती. आणि मग मी गीतं गायचो, उपासना करायचो, मी नाताळ साजरा करायचो ज्याला ताळ नसलेला. माझ्या भावना बहिणींनो,
एकदा येशू ख्रिस्ताकडं आणि येशू ख्रिस्ताने त्या एक शमरोनी स्त्री यांचं संभाषण चालू होतं आणि त्या संभाषण चालू असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्री सांगते काही महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि माझी इच्छा आहे प्रियानो ती तुम्ही समजून घ्यावं. ते वक्तव्य फार गरजेचं आहे. आज देवाची ओळख जी फार गरजेची, कदाचित तुम्ही देवाला ओळखत आहात, प्रेज गॉड, दॅट्स वंडरफुल, पण आज देवाच्या नव्या रीतीने देवाला तुम्हाला त्याची ओळख द्यायची. येशू म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 4 अध्यायाच्या 22 वचनामध्ये तो म्हणतो तुम्ही उपासना करता, मला माहिती आहे. तो म्हणत नाही की तुम्ही उपासना करत नाही. प्रियांनो, हे वचन आज आमच्या अंतःकरणामध्ये उद्युक्त हो की आम्ही त्या देवाला ओळखून घ्यावं. हे शल्मोना, तुझ्या बापाच्या देवाला ओळख. माझ्या भावानं बहिणींनो, सर्वात पहिली पायरी जीवनामध्ये कुठली असेल तर देवाची ओळख करून घेणं. पहा काय म्हटलेलं ते वचनामध्ये, योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 22 वचन. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता. तुम्हाला ओळख नाही, यू वर्शिप दॅट यू डू नॉट नो. तुम्ही अशाची उपासना करता म्हणजे तुम्ही उपासना करत आहात पण यू डू नॉट नो. हे शल्मोना, त्या देवाची ओळख करून घे. तुम्ही उपासना करता असं नाही, तुम्ही त्या जागेवर जाता, तुम्ही त्या डोंगरावर जाता, तुम्ही त्या मंदिरात जाता, तुम्ही उपासना करत नाही पण तुम्हाला त्या देवाची ओळखच नाही. पहा पुढे अजून काय म्हणतो तो, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो. येशू म्हणतो मला ज्याची ओळख आहे त्याची मी. प्रियांनो, हे शक्य आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या जगामध्ये मी थोडासा जो अभ्यास केला, मागील 34 वर्ष प्रभूच्या सेवेमध्ये मी आहे आणि मी जे अनुभवलेलं आहे, मी असे लोक पाहिलेले, मी असे पालकाचे लेकरं पाहिलेले आहेत जे आपल्या बाप जसं करतो तसं ते करतात, पण ज्या बापाला देवाची ओळख होती तशी त्याप्रमाणे ते देवाची ओळख नसताना एक रिलिजियस ऍक्टिव्हिटी, एक धार्मिक रूढी परंपरा, नाही असं करायला पाहिजे, उपदेश करायला पाहिजे, अशी वर्शिप करायला, हात वर करायला पाहिजे. माझ्या भावना बहिणींनो, दॅट्स नॉट व्हॉट गॉड इज एक्सपेक्टिंग हिअर. आणि म्हणून दावीद महाराज आपल्या जीवनाच्या सरते शेवटी तो म्हणतो माझ्या मुला त्या देवाला ओळख. माझ्या भावना बहिणींनो, आज सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही आणि मी त्या देवाला ओळखायला पाहिजे. वी शुड नो आवर गॉड. आम्हाला आमच्या देवाची ओळख व्हायला पाहिजे आणि ती फार महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्व. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मला त्या देवाची ओळख आहे. का बरं येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर राज्य करू शकला? वाय? कारण तो म्हणतो योहाना शुभवर्तमानाच्या 8 अध्यायाच्या 55 वचनामध्ये, प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणतो आय नो गॉड. मला त्या देवाची ओळख आहे, मला त्या देवाची ओळख आहे. योहाना शुभवर्तमान 8 अध्याय आणि 55 वचन. तरी तुम्ही त्याला ओळखले नाही. तुम्ही त्याला ओळखले नाही, मी त्याला ओळखतो. ऐका, तो कोणा सांगती बोलत आहे? तो याजकां सांगती, शास्त्री लोकांसाठी, परुषी लोकांसाठी जे काटेकोरपणे नियमशास्त्र पाळणारे आहेत त्यांना तो म्हणत आहे तुम्ही त्याला ओळखत नाही. माझ्या भावना बहिणींनो, आज मी एवढंच सांगतो, तुम्हाला वाटत असेल नाही मला माहिती आहे देव, जीवनामधल्या एका अनुभवातून त्या देवाला तुम्ही ओळखत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो एक महासागर आहे. तुम्ही त्याची दया अद्भुत आहे. जितकं तुम्ही त्याला ओळखून घ्याल तितकं कमी आहे. माझ्या भावना बहिणींनो, त्याची ओळख आम्हाला त्याच्या वचनातून प्राप्त होते. त्याची ओळख आम्हाला त्या प्रियांनो त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, जेव्हा तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखायला लागता, समजायला लागता, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला देव दिसायला लागतो. आणि जेव्हा तुम्हाला देव दिसत नाही, देव समजत नाही, मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही चुकीच्या गोष्टी करायला लागतात. मी थोडासा विचार करत होतो, काय घडू शकतं ज्या वेळेला एखाद्याला देवाची ओळख नसेल किंवा देवाची माहिती नसेल. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी माझ्या मुलाला, माझ्या अभिषेकला सांगितलं की अभिषेक, जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुझ्यासाठी तुला देवाची ओळख होण्याची गरज आहे. समजा त्याला देवाची ओळख झाली नसती तर त्यांनी काय केलं असतं? थोडक्यामध्ये
मी विचार करतो प्रियांनो, त्याने देवाची उपासना केली असती, त्यांनी गीत गायले असते, त्यांनी वर्शिप केली असती, गिटार वाजवलं असतं, अजून काय जे काय, पण ते फक्त एक रूढी परंपरा. आणि मग त्याच्यानंतर काय घडू शकतं, ज्या वेळेस चॅलेंजेस येतात, आव्हानं येतात, त्यावेळेला त्याला देवावर तो विश्वास नसला असता. मी थोडासा विचार करत होतो, ज्या वेळेला देवाने सृष्टी निर्माण केली आणि देवाने आदामा सांगितलं, आदामा तू ह्या झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर मरशील. आदामाने ते ऐकलं, पण त्या घटनेनंतर देवाने आदामासाठी एक लाईफ पार्टनर बनवला, जीवन साथीदार बनवला. त्याचं नाव हवा होते. आम्हाला माहिती आहे जे आदामाने ठेवलं, आणि ती स्टोरी तुम्हाला तिथं पाहायला मिळतंय. पण ज्या वेळेला देव परमेश्वर, ज्या वेळेस आदामाकडून पाप झालं, आम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मृत्यूची सुरुवात तिथून झाली. त्यावेळेला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3 अध्यायाच्या 17 वचनामध्ये देव परमेश्वर आदामा सांगते एक गोष्ट बोलला की तू हवेचा शब्द ऐकला. काय म्हटलं पहा, उत्पत्ती 3:17. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले. तू आपल्या स्त्रीचे. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या ठिकाणी कुठंच लिहिलेलं नाहीये की स्त्री आदामा सांगती बोलली म्हणून. ती आली आणि आदामाला फळ दिलं, खा. आता माहित नाही का, पण प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आदामाला ते फळ माहीत नव्हतं हे माहीत असं नाहीये. पण मी विचार करत होतो त्या स्त्रीच्या पापाबद्दल. का प्रियांनो, जर तुम्ही त्या स्टोरीमध्ये वाचलं तर त्या ठिकाणी आदामानी स्त्री सांगती बोलताना सांगितलं की बघ बाबा, ही आपल्याला बाग लावून दिली, ह्या बागेची आपल्याला मशागत करायची आहे, राखण करायची आहे, काम देवाने आपल्याला दोघांना दिलंय, दोघांना सध्या आदामाला दिलं होतं त्यावेळेला, आणि आम्हाला ते काम करायचं आहे. एक लक्षात ठेव, पाहिजे त्या झाडाचं फळ खा, पण जे झाड मध्ये लावलेलं आहे ते बरं वाईटचं ज्ञान देणार आहे, त्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या वेळेला सैतान आला, आणि मला एक गोष्ट सांगू दे प्रियांनो, हा शत्रू सैतान टपून बसणार आहे. तो तुमच्याकडं वेगवेगळ्या विचारांनी, वेगवेगळ्या गोष्टींनी येतो, आणि मग ती त्याच्या सांगती बोलतीये. आता तिने हे देवापासून डायरेक्ट ऐकलेलं नाहीये, आदामापासून ऐकलं असं मला वाटतंय. हे सेकंड हँड ऐकणं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेस तुम्ही सेकंड हँड एखादी गोष्ट ऐकता प्रियांनो, त्याची क्वालिटी ही कमी होत जाते. त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता, तुम्ही चुकीचे विचार करू शकता. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आदामाने हवेचं जे काही डिस्कशन झालं, आणि सैतानाने येऊन तिला सांगितलं तू हे फळ खा, तू मरणार नाहीस. पहिली गोष्ट, तू मरणार नाहीस. ओके, खोटं बोलला. हवेने तिला सांगितलं ह्या झाडाचं फळच नाही तर त्या हाताला हात लावायचा पण नाही आम्हाला, असं परवानगी. देव असं म्हटला नव्हता. देवाच्या वचनामध्ये भर घातली गेली, देवाच्या वचनामध्ये संशय केला गेला. कारण मला असं वाटतं हवेचं आणि देवाचं डायरेक्ट कम्युनिकेशन झालं नाही. माझ्या भावना बहिणी, आज मी तुम्हाला सांगतो, देवाची खरी ओळख ही फर्स्ट हँड होती. जेव्हा देव तुम्हाला सांगती बोलतो, त्या ठिकाणी देवाची ओळख होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नाही तर तुम्ही चुकीचे विचार, आज मी तुम्हाला सांगते बोलत आहे, प्रेज गॉड, तुम्हाला देवाचं वचन कळत आहे, धन्यवाद. पण मी तुम्हाला सांगतो त्या वचनावर तुम्ही स्थापित कधी होणार, जोपर्यंत तुम्ही देवापासून ते ऐकत नाही. माझ्या जीवनातला अनुभव तुम्हाला मी सांगतो प्रियांनो. मी जेव्हा प्रभूला स्वीकारलं 1986 मध्ये, माझा तारणारा म्हणून मी प्रभूला स्वीकारलं, आणि बरेच वर्ष, 15 वर्ष एक संदेश मला अजूनही आठवतं. 15 किती वर्ष मला आठवत नाही, पण मी जवळपास देवाची कृपेचा अभ्यास जेव्हा करायला लागलो आणि देवाला मी अनुभवायला लागलो, तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये एक संदेश होता. मी तुम्हाला सांगतो, मी प्रभूमध्ये तरुण असताना आणि मी चर्चमध्ये तो ऐकला होता. एका देवाच्या सेवकाने येऊन उपदेश केला होता, आणि तो संदेश माझ्या डोक्यामध्ये होता. आदाम हवानी पाप केला आणि देवाने त्यांना लाथ मारून हाकलून लावलं. एदेन बागेतून त्याला बाहेर काढलं. पाप तुम्हाला देवापासून तोडतं. आणि ते माझ्या जीवनात, माझ्या मनात, माझ्या डोक्यामध्ये इतकं फिट झालं होतं, जीवनातील प्रत्येक भागामध्ये. पण एक दिवस प्रार्थना करत असताना
देव सर्व ज्ञानी आहे, ही जी घटना आहे ती माझ्या डोळ्यासमोर आली. अरे म्हटलं, देवाला माहित नव्हतं का आदम हव्वाने पाप केलेलं आहे? म्हटलं हो, माहित होतं, पण तरी सुद्धा देव त्या एदेन बागेत त्यांना भेटायला गेला. म्हटलं वा, मला एक देवाची वेगळी ओळख झाली. प्रियांनो, एक ऐकून घ्या प्रियांनो, असे काही संदेश मी त्या देवाच्या सेवकाला दोष देत नाही प्रियांनो. मी सांगतो, काही लोकांना काही वेगळे प्रगटीकरण, पण ज्या वेळेस मी देवाचं वचन त्या रीतीने वाचायला लागलो, अरे देव त्या एदेन बागेमध्ये ते पाप करत असताना ना भेटायला गेले. मला माझ्या देवाची वेगळी अरे माझा देव, मी चुकलो तरी मला भेटायला येतो. माझा देव आता मनुष्य जाऊन लपला, मनुष्य लपला, देव समोरच होता. माझ्या भावानं बहिणीनं ऐका, त्यानंतर मी 4था अध्याय वाचला. अरे म्हटलं, हे कसं काय शक्य आहे? दरवेळेस मला हबेलाबद्दल, मी हबेला उपदेश केला, काईन म्हणजे एकदम वाईट. ज्या वेळेला मी त्याचा अभ्यास करू लागलो आणि म्हटलं, अरे देव हबेला सांगते बोलला नाही, त्यांनी त्याचं जी अर्पण आहे ते स्वीकारलं. पण ज्या वेळेस काईनाकडून चूक झाली, देव काईनाकडे गेला त्याला सल्ला देण्यासाठी. बाप रे, म्हणजे देव मी चुकल्यानंतर मला सांगते येऊन बोलू शकतो, तो मला मार्गदर्शन करतो की अरे असं करू नको, हे चुकीचं आहे. माझ्या भावानं बहिणं, त्यावेळेस माझे डोळे उघडले, मला देवाचा स्वभाव कळायला लागला. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हात जोडून विनंती करतो प्रियांनो, देवाच्या वचनातून देवाचा स्वभाव समजून घ्या. तो प्रेमळ देव आहे, तो सल्ला देणारा देव आहे. म्हटलं नाही, काहीतरी माझ्या अभ्यासामध्ये चुकलं. तेव्हापासून मी प्रियांनो, जे वचन मिळतं त्यापेक्षा देवाच्या वचनातून देव मला सांगते काय बोलतात, मला देव नव्या रीतीने ओळख व्हायला लागली देवाची. आणि हीच गोष्ट दावीद शल्मोना सांगता, शल्मोना तू दाविदानी गल्ल्यातला मारलं हे ऐकलेलं आहेस, पण जोपर्यंत तू त्या देवाची ओळख करून घेत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनातल्या गल्ल्यातला तू मारू शकत नाही. देवाची ओळख माझ्या भावानं बहिणींनो, तुम्हाला आणि मला होणं खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलं, देवाची ओळख होणं म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. योहानाच्या शुभोत्तमनामध्ये 17 अध्यायाच्या 3 वचनामध्ये तो काय म्हणतो पहा. योहान शुभोत्तमनाचा 17 अध्यायाचं 3 वचन, तू जो एकच खरा देव. ऐका, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. that they may know him, God and Jesus Christ. हे सार्वकालिक जीवन आहे, देवाची ओळख होणं. माझ्या भावानं बहिणीनं, मला माहित नाही, तुम्हाला कोणीतरी सांगितलं, कोणीतरी तुम्ही देवाबद्दल ऐकलं आणि म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. त्यापेक्षा मी आज तुम्हाला विनंती करतो, त्या देवाची ओळख खोल डेप्थ मध्ये घ्या. त्या देवाच्या ओळखीमध्ये इतके खोल जा की हा देव काय करणार आहे. जेव्हा मला त्याची ओळख झाली, अरे माझा देव मला कधी सोडून जात नाही, कधी टाकत नाही, तो माझ्या सर्व काळ प्रेम करतो. मी किती अडचणीमध्ये असू दे, कुठल्या प्रसंगामध्ये असे, तो माझ्या बरोबर आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला त्याची ओळख आहे, तुम्हाला नाही आहे. आणि म्हणून या जगामध्ये तो राज्य करू शकला. माझ्या भावानं बहिणींनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही राज्य करणारे लोक बनावा, पण त्यासाठी तुम्हाला देवाची वैयक्तिक ओळख पाहिजे. यू शुड नो. प्लीज गैरसमज करून घ्या, चांगले संदेश ऐकणं, लोकांचं वचन ऐकण्यामध्ये काही चूक नाही आहे, पण वैयक्तिक देवा सांगती ओळख त्यासाठी तडजोड नाही आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, नोईंग गॉड पर्सनली इज द ओनली थिंग. कारण दानियेलाने फार सुरेख लिहिलेलं आहे. दानियेलाच्या पुस्तकामध्ये 11 अध्यायाच्या 32 वचनामध्ये त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट लिहिलेली आहे. आज आणि कदाचित तुम्हापैकी काही लोकांना मी हे फक्त रिमाइंडर देते, फक्त आठवण देते, पण आज ह्या दिवसांमध्ये का नाही वेळ काढून त्या देवाची ओळख करून घ्याल. नो गॉड फ्रॉम युअर वर्ल्ड. देवाच्या वचनातून त्या देवाला ओळखून घ्या. देवाला म्हणा, देवा ही वचनं मला प्रगट कर. प्रियांनो, वचन वाचत असताना आत्म्यात प्रार्थना करा, अन्य भाषेत प्रार्थना करा. देव तुम्हाला नव्या रीतीने बोलेल.
देवाचा आत्मा तुम्हाला, कारण तो म्हणतो की ज्या गोष्टी तुला ठाऊक नाही तो आत्मा येऊन तुला सांगेल. ज्या गोष्टीची मी तुला आठवण केली तो तुला समजावून सांगेल. तो येऊन तुला सर्व शिकवेल. तो देवाचा आत्मा शिकवणारा आत्मा आहे. ज्यावेळेस तुम्ही आत्म्यात प्रार्थना करता देवाच्या वचनाचं नवीन प्रगटीकरण तुम्हाला प्राप्त होतात. काय म्हटलेलं त्या वचनामध्ये 11 अध्यायाचं 32 वचन, जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करीतात त्यास तो फूस लावून भ्रष्ट करील. हा, पण जे लोक आपल्या देवास ओळखितात जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. हालेलुया. जे लोक आपल्या देवाला, हे शल्मोना माझ्या पुत्रा ऐक, सर्वात महत्वाची गोष्ट तुला मी सांगते, जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे देवाला ओळख. तुझा बापाचा देव त्याची ओळख करून घे. माझ्या भावानो बहिणींनो, जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन महत्कृत्य. शद्रक मेशक अबेदnego, हे राजा, राजाज्ञा होती, राजाज्ञा, सरकारची आज्ञा, त्याला मूर्तीला नमन करण्यासाठी. हे राजा, आम्हाला तुझ्याबद्दल माहित नाही पण आम्हाला आमच्या देवाची माहिती, तो आम्हाला सोडवण्यास समर्थ आहे. दे न्यू गॉड. आणि म्हणून त्या अग्नीतून माझ्या भावानं बहिणींनो, जीवनामध्ये लक्षात ठेवा, असं कधीच समजू नका की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर सर्व काही आरामशीर मिळणार नाही. जीवनामध्ये यू हॅव टू गो थ्रू चॅलेंजेस. हो, आव्हानाला जावं लागणं. कदाचित त्या आजाराचं आव्हान असेल पण तुम्ही त्या आजाराला हरू शकता, कारण येशूने त्या वधस्तंभावर त्या आजाराला हलवलेलं आहे. हालेलुया. तुम्ही त्या आजाराला सांगू शकता, ऐक, माझ्या देवाची इच्छा आहे मी निरोगी असावा. बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आहे आणि म्हणून ते त्या आजाराला कवटाळून बसतात. बायबलमध्ये सांगितलेलं आहे, एकदा येशू ख्रिस्ताकडे एक कुष्ठरोगी आला, म्हटला तुझी इच्छा असेल तर तुम्हाला बरं करणारे समर्थ आहेस. तो म्हटला माझी इच्छा आहे. ऐका माझ्या भावांनो, करोनाला बरं करण्याची देवाची इच्छा आहे. हार्टला आरोग्य देण्याचं देवाची इच्छा आहे. तो टीबीला आरोग्य देणं देवाची इच्छा आहे. तो डायबिटीस बरं करणं देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे, पण त्या देवाची ओळखच नाही. दाविदाला माहित होतं. अख्खं ज्यावेळेस गल्ल्यात समोर आला, देवाला ओळखणं म्हणजे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट असं मला सांगू शकतो, देवाच्या नावाची ओळख होणं. यू मस्ट नो गॉड्स नेम, प्लीज. ओके, देवाच्या नावाची ओळख होणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या जीवनासाठी. ओके, आणि मला वाटतं ते स्तोत्र 9 मध्ये आहे किंवा पण स्तोत्र 9 पेक्षा आपण एक काम करूया, स्तोत्र 91 वचन 14 पाहूया. आणि इनफॅक्ट स्तोत्र 9 मध्ये ते वचन आहे. स्तोत्र 9 मध्ये, किरण मला जर बायबल दे. स्तोत्र 9 मध्ये आपण स्तोत्र 91 14 वचन वाचूया. मला शास्त्र देतो का जरा प्लीज. आपण स्तोत्र 91 14 वाचूया. स्तोत्र 91 14. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन. म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे. माझ्या नावाची जाणीव आहे. प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला काय व्हायला पाहिजे की आम्हाला देवाच्या नावाची जाणीव होणं, देवाचं नाव समजणं, देवाचं नाव समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. देवाची ओळख असताना देवाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे. पुढे वाचूया. म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. मला तुझ्या नावाची ओळख आहे म्हणून मी तुला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. प्रेज गॉड. देव त्याच्या नावाने ओळखला जातो. स्तोत्र 8 मध्ये असं म्हटलेलं आहे, हे परमेश्वर आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीचं नाव किती अद्भुत आहे, सामर्थ्याने भरलेलं आहे. हे परमेश्वर आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीचे नाव किती अद्भुत आहे.
बाळके व तानुले यांच्या मुखातून तू सामर्थ्य स्थापित केले, ज्यांनी बाळकासारखं ते नाव स्वीकारलेलं आहे आणि जे नावची घोषणा करतात येशुआ. प्रियांनो, हे शक्य आहे, मी गाऊ शकतो येशुआ, पण त्या नावामधलं मागचं सामर्थ्य आम्हाला माहीत नसेल ना. त्या नावामध्ये प्रियांनो ती स्टोरी तुम्ही खरंच अभ्यास करायला पाहिजे, जी दावीद आणि गल्ल्याथाची. अख्खं इस्रायल राष्ट्राला देवाने ते नाव दिलं होतं यहोवा, पण फक्त एका व्यक्तीला, अख्ख्या सैन्याला ते नाव माहित होतं यहोवा, पण फक्त एका व्यक्तीला त्या नावामागचं सामर्थ्य माहित होतं, कारण तो त्या देवाला ओळखत होता की देवाने ते नाव मला दिलेलं आहे. काय नाव होतं ते? ज्या वेळेला गल्ल्यात आला आणि तो म्हटला, तू माझ्यावर बर्ची, आणि पहिले शमूएलच्या 17 अध्याय आणि 45 वचन जर मी नाही वाचलं तरी मी तुम्हाला सांगतो कोट करून, तू माझ्यावर बर्ची, तलवार आणि काय घेऊन आलेला आहे? मी जो आलेलो आहे परमेश्वराच्या नावाने तुझ्या विरोधात आलेलो आहे. प्रियांनो, तो गोटा किंवा त्याची जी कला, देवाने त्याचा वापर केला, पण त्याहीपेक्षा देवाला माहित होतं या व्यक्तीला माझ्या नावाची ओळख आहे. आणि म्हणून मोशेनेही लिहून ठेवलं होतं, तुला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून तुला उच्च स्थळी मी निर्भय ठेवेन. त्या नावाचं सामर्थ्य आम्हाला माहित आहे का? ते नावाचं जे अद्भुत सामर्थ्य ते आम्हाला माहित आहे का? आम्ही ओळखतो का की जे नाव आम्हाला देण्यात आलेलं आहे, जे नाव, त्या नावामध्ये प्रियांनो, त्या नावामध्ये ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टींपेक्षा सामर्थ्य आहे. हे गल्ल्याथा, ती तलवार आणलेली आहेस तू माझ्याच्या विरोधामध्ये, तू ढाल आणली, भाला आणलेला आहेस, तू एवढा मोठा आहेस, तू किती मोठा आहे मला माहित नाही, एवढा मोठा आहे तू, 9 फूट, बापरे, मी 5 फूट 6 इंच आहे, ओके, माझ्या एवढाच तो असेल कदाचित दावीद. आणि मग विचार करा प्रियांनो, एवढा मोठ्या सांगते भांडायचं, युद्ध करायचं आज कदाचित तुमच्या जीवनामध्ये. पण तुम्हाला माहित आहे का की जे नाव तुम्हाला दिलेलं नसल माहित तर आज समजून घ्या, ते नाव अद्भुत नाव आहे. जेव्हा तुम्हाला त्या परमेश्वराच्या नावाची ओळख होती ना प्रियांनो, ते नाव प्रियांनो गोष्टी बदलतं, जीवन बदलून टाकतं. त्या नावाने मी आलेलो आहे, त्या नावाने मी तुला मारणार आहे, त्या नाव माझं शस्त्र प्रभू येशूचं नाव आहे. एकदा पेत्र आणि योहान प्रार्थनेला चालले होते. प्रेषितांची कृत्याच्या 3 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये, वंडरफुल. आणि ते जात असताना त्या ठिकाणी एक भिकारी बसला होता, जन्मतः लंगडा होता. आणि त्यांनी जरा भीक मागितली आणि हे पेत्राने त्याकडे पाहिलं आणि म्हटलं, आमच्याकडे पहा. आणि तो म्हटलं, पहा, माझ्याजवळ सोनं आणि रूप काही नाही आहे. प्रियांनो, हे जग आणि जगातले सर्व लोक त्या सोनं आणि रुपयाच्या मागे लागलेले आहेत, पण जे नाव तुम्हाला मला वापरायला दिलेलं आहे, ह्या जगातली कुठल्याही सोन्यापेक्षा, कुठल्याही रुपयापेक्षा ते मोलवान नाव आहे. किती वेळा आम्ही हे 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट असलेल्या वचनाला वेळ देतो, 52 कशी पॉवरफुल असलेल्या त्या येशूच्या नावाला महत्व देतो. काय म्हटलं वाचा ते प्रेषितांची कृत्याचा 3 अध्याय आणि 6 वचन. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग. प्रियांनो, त्या नावामधलं सामर्थ्य पेत्राला माहित होतं. त्या नावामध्ये अद्भुत करण्याचं सामर्थ्य. सोनं आणि रूप, आज लोक सोनं आणि रूप, त्यांच्याकडे लाखो रुपये आहेत, सोनं आहे, सर्व आहे, पण त्यांना उपयोगाला नाहीये. माझ्या भावानं बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या नावाचं सामर्थ्य तुम्हाला माहित आहे का? हे परमेश्वर आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती श्रेष्ठ आहे हे माहित आहे का? की जे नाव तुम्हाला दिलेलं आहे येशू, हे सर्व नावापेक्षा, कुठल्याही आजारापेक्षा, कुठल्याही समस्येपेक्षा ते अत्यंत मौल्यवान आहे. जे आहे तुला देतो आणि तुम्ही ते नाव जगाला देऊ शकता प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते नाव येशू आहे. जा, दे. आणि त्यांनी ते घेतलं आणि तो जन्मता लंगडा व्यक्ती चालू लागला. वाव, दॅट्स वंडरफुल. माझ्या भावना बहिणींनो,
पाऊलाला त्या नावाची ओळख झाली. तो म्हणतो की सर्व नावापेक्षा, फिलिप्पीकर राजपत्राचा 2 अध्याय आणि 9 ते 11 वचन वाचू. 9 ते 11 मी काही वेळामध्ये प्रेरणो संपवतो. हे दरवेळेसच मी म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मंडळी, देवाच्या वचनाचा अभ्यास करू, त्या वचनाकडे लक्ष लावूया. ते वचन फार महत्वाचं, जे आज तुम्हाला मोकळं करणार आहे. त्या नावाची ओळख समजून घ्या. काय म्हणतं वचन? यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले. देवाने त्याला अति उंच केलं. अति उंच केलं. हा, काय उंच केलं? आणि सर्व नावांपेक्षा, आणि कुठलंही नाव घ्या, सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव, जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ते त्याला दिले. हालेलुया. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव. 11 वचनापर्यंत आपल्याला वाचायचं आहे. ह्यात हेतू हा की, यात उद्दिष्ट हा की स्वर्गात, स्वर्गात, पृथ्वीवर पृथ्वीवर व पृथ्वी खाली, व पृथ्वी खाली, कुठेही घ्या, अंतराळात घ्या, ह्या पृथ्वीवर घ्या किंवा अधोलोकात घ्या, प्रत्येक गुडघा, प्रत्येक नाव, प्रत्येक जीभ, प्रत्येक आजार, प्रत्येक विकार, प्रत्येक परिस्थिती काय करावं? वाचा पुढं. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. येशूच्या त्या नावाने टेकला जावा. हेतू हा, ते नाव तुम्हाला का दिलेलं आहे? ते नाव का उंचवलं प्रभू येशू ख्रिस्तानं? प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव देवबापाने का उंच केलं? नुसतं उंच केलंच नव्हे, हे जा माझ्या नावामध्ये तुम्ही हे काम करा. पण त्या नावाचं महात्म माहित आहे का? प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही भूते काढले. प्रेज गॉड. पण त्या नावामध्ये त्या नावामागे असलेला जो परमेश्वर माहित आहे का? काय ते नावाला का महत्व आहे आज? ते नाव प्रियांनो त्या तप्त भट्टीतून गेलेलं आहे, अग्नीतून गेलेलं आहे, ताऊन सुलाखून त्याची पारख केलेली आहे. मला सांगू द्या, ते नाव त्या वधस्तंभावर जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये विजय घेणारं असं नाव होतं. आणि म्हणून त्या नावामध्ये शत्रू सैतान असू देत, आजार असू देत, विकार असू देत, थरथर कापायला लागतात. ते नाव का? ते प्रियांनो पारखलेलं नाव होतं. त्या नावाला कोणी हरवू शकत नाही. ते नाव माझ्याकडे. उठ, जन्मता फांगळा असलेला व्यक्ती उठून चालू लागला. वा, माझ्या भावना बहिणींनो, त्या नावाची ओळख करून घ्या. मी तुम्हाला म्हणतो, हे दावीद आपल्या मुलाला म्हणतो, हे तुझ्या बापाच्या देवाची ओळख करून घे. माझ्या भावना, हे काही अभिवचन देवाने आम्हाला दिलेले आहेत, फार महत्वाचे. ओके, देवाची ओळख असणं म्हणजे काय? 1-2 वचनं वाचूया, मग नंतर आपल्याला काही अभिवचन आपण क्लेम करणार आहोत आणि मग आपण संपूया. इर्मायाचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि 23 आणि 24 वचनामध्ये त्या ठिकाणी फार सुरेख एक महत्वाचं वचन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. इर्मायाचं पुस्तकाचा 9वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये, जो कोणी ज्ञानी आहे, जो कोणी बलवान आहे, कशाचे अभिमान बाळगायचे? वा बरं, 9वा अध्याय इर्मया 9, 23 आणि 24 वचनं. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. पहा प्रियांनो, ज्ञानाने, आज कदाचित तुम्ही खूप ज्ञानी असाल, पण आम्हाला आज त्याचा अभिमान बाळगता कामा नये. हा, बलवानाने आपल्या बळाचा, बलवानाने तुम्ही बॉडी बनवली असेल, मस्त बॉडी बनवली असेल, खूप चांगली पिळदार बॉडी असेल, पण एक लक्षात ठेवा, ती बॉडी पण टिकवून राहत नाही. पुढं, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू पैसा नये. भरपूर असेल, गडगंज संपत्ती असेल, त्याचा अभिमान बाळगू नये. पुढं, बाळगवायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, याची त्याला ओळख आहे. माझ्या भावना, अभिमान, मला माझ्या देवाची ओळख आहे. तो दया करणारा आहे, न्याय स्थापन करणारा आहे, त्या देवाची मला ओळख आहे. आणि म्हणून मी अभिमान बाळगतो. माझ्या जीवनामध्ये मी कशाचा अभिमान बाळगतो? त्या देवाचा अभिमान बाळगतो. 22वा अध्याय 16 वचन, इर्मायाचं पुस्तकाचं 22वा अध्याय आणि 16 वचन. इर्माया 22:16.
इर्माया 22:16. दीन दुबळ्यांचा तो न्याय निवाडा करी, तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे का? हेच मला ओळख. ज्या वेळेस तुम्ही गरिबांची काळजी घेता, गरिबांना देता, तुम्हाला कळतं देवाला ओळखणारे देव गरिबांची काळजी घेणार आहे. मित्रांनो, ह्यामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण आज एक लक्षात ठेवा की देवाची इच्छा आहे की तुमच्याद्वारे तुम्हाला जेव्हा देवाची ओळख होती, मग देवासारख्या गोष्टी तुम्ही करायला लागतं. तुमचं जीवन बदलतं. तुम्ही तुम्ही ह्या जगातल्या कुठल्या परिस्थितीला घाबरत नाही. तुम्हाला किती वादळ येऊ द्यात, तुम्ही त्या वादळामध्ये झोपू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा संरक्षण करता परमेश्वर आहे. तुम्हाला माहिती आहे की जे नाव तुम्हाला दिलं ते अद्भुत नाव आहे. माझ्या भावानं बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देवाने ते नाव वापरायला आपल्याला दिलेलं आहे. त्याची ओळख करा, त्या देवाची ओळख. देव परमेश्वर म्हणतो इर्माच्या पुस्तकामध्येच 24व्या अध्यायाचं 7वं वचन, तो म्हणतो की मी तुम्हाला असं हृदय देईन की तुम्ही मला ओळखायला लागाल. इर्माचं पुस्तक 24व्या अध्यायाचं 7वं वचन, मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यास देईन. माझ्या भावानं बहिणींनो, देव परमेश्वर तुम्हाला असं हृदय देत आहे की त्याची ओळख तुम्ही व्हावी. आणि एकदा का तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्ही असं म्हणाल चला मला आता देवाची ओळख आहे, येशूची ओळख आहे. प्रियानो, नाही आहे. देवाला ओळखणारे मागं पडलेले मी पाहिलेले आहेत. महान अद्भुत चमत्कार करणारे लोक मागं पडले, चुकीच्या शिक्षणामध्ये गेले, ते घुसले चुकीच्या शिक्षणात, कारण देवाच्या वचनातून ते भरकटत गेले. मी तुम्हाला विनंती करतो, हा देव, हे जे शास्त्र आहे प्रियांनो, हे जे शास्त्र आहे, हे 66 पुस्तक आहेत, हे पुस्तकं नाही आहेत, याच्यामध्ये त्या देवाची ओळख आहे. आणि ती गोष्ट येशू ख्रिस्तानी पाहिली आणि ओळखून घेतलं, आणि म्हणून या जगामध्ये येशू राज्य करू शकला. जेव्हा तुम्ही हे शास्त्र वाचता, तुम्ही त्या देवाला ओळखा, देवाला समजून घ्या. त्याच्या मागच्या फक्त शास्त्राचे वचन नव्हे, त्याच्या मागं असलेला जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला ओळखणं गरजेचं आहे. त्या परमेश्वराला समजून घेणं गरजेचं आहे. मी असं हृदय देईन की ते देवाला ओळखतील. हा नवा करार आहे प्रियांनो. इर्मायाच्या पुस्तकामध्ये 31 अध्याय आणि 33 आणि 34 वचनामध्ये तीच गोष्ट परत सांगितलेली आहे. तीच गोष्ट परत सांगितलेली आहे. आणि हालेलुया, थँक्यू जीसस, आमेन, हालेलुया. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, आमेन, मी ते त्यांच्या हृदय पटलावर लिहीन, हालेलुया. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. पुढं परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही. हालेलुया. कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मला एक गोष्ट सांगू दे प्रियांनो, नव्या करारातला येशू आम्हाला ओळखला गेला पाहिजे. आम्ही समजून, प्रत्येक जण त्याला ओळखेल. हा नवा करार आहे. देव तुमच्या अंतकरणात, तुम्ही तयार आहात का? देवा, माझ्या अंतकरणात तुझी ओळख मला दे. हेल्प मी टू नो यू मोर डीपर वे. माझ्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये मला तुझी ओळख दे. माझा पुरवठा करणारा आहे, आणि मगच तुम्ही त्याची योग्य सेवा करू शकता. शल्मोन, दावीद महाराज शल्मोनाला म्हणतोय, आपण परत त्या वचनामध्ये जाऊन आपण थांबूया. ते वरची पहिले 2 ओळीच फक्त आपण वाचायला पाहिजे आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे शल्मोना, तुझ्या बापाच्या देवाची ओळख करून घे. पुढं, हे माझ्या पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. फार महत्वाची गोष्ट. ऍक्च्युली सात्विक चित्ताने म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये म्हटलंय, सर्व हिम विथ परफेक्ट हार्ट अँड विलिंग माइंड. त्याची सेवा कशी कर? पूर्ण अंतकरणाने त्याची सेवा कर. परफेक्ट हार्ट. काही लोक परमेश्वराची सेवा करतात, वेगवेगळे लोक, मी वेगवेगळे पाहिले, ह्यासाठी की लोकांनी मला पाहावं. माझ्या भावानं बहिणींनो, देवाची इच्छा आहे की तो तुमच्या अंतकरणाकडे पाहतो. परफेक्ट हार्ट. इथं सात्विक मन म्हटलेलं आहे,
पूर्ण अंतकरण. परफेक्ट हा शब्द प्रियानं शालेम, कम्प्लीट हा त्यातून आलेला हिब्रू वर्ड शालेम वापरलेला आहे. पीसफुल, परफेक्ट, होल, फुल. हार्ट म्हणजे लेबे, आम्हाला माहित आहे की इनर मॅन, आतील मनुष्य. विलिंग म्हणजे स्वइच्छेने, शाफेट्स हा शब्द वापरलेला आहे. पूर्ण देवाला आनंद होईल, उत्साहाने, हे संतोषाने देणारा. देवाला काय द्यावं लागतं म्हणून नव्हे, नाही तर मग तू करशील, देशील देवाला. कसं देशील माहित आहे? द्यावं लागतं म्हणून देशील. पण नाही, मला माहित आहे मी जेव्हा देतो देवाला. प्रियांनो, ॲक्च्युली दाविदाचं जीवन जर आपण पाहिलं तर तो देवाला देणारा अद्भुतरित्या, तो लोकांना, तो त्यामध्ये आनंद करतो. लोकांनी, आपण पहिले इतिहासामध्येच ना 29 अध्यायाचं 9 वचन वाचूया. त्या ठिकाणी लोकांना देवाला लोकांनी कसं दिलं पाहूया. ओके, 1-2 वचन वाचून संपू आपण. त्या समयी हा, लोकास फार हर्ष झाला, लोकांना हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वच्छेने, स्व इच्छेने, ऐका, मार्क करा, स्व इच्छेने, हा, परमेश्वरा प्रित्यर्थ ती अर्पणे केली होती. माझ्या भावानं, ज्या वेळेस हृदय तयार होतं, तुम्हाला देवाची ओळख होती ना, त्यावेळेस अर्पण जे आहेत ते स्वइच्छेने, मला देवा तुझ्या राज्यासाठी द्यायचंय. इनफॅक्ट जर तुम्ही त्याच्या अगोदरचा अभ्यास केला तर दाविदाने सर्वात जास्त दिलं, असं लिहिलं त्यांनी 3000 किक्कार सोने दिलं. अरे बापरे. आणि 1 किक्कार म्हणजे किती? रमाबाईच्या भाषांतरात लिहिलेलं आहे 65 लाख रुपये एवढी त्याची किंमत. त्यावेळेला तर रमाबाईंनी जेव्हा भाषांतर केलं होतं त्यावेळेला लिहिलं असेल, मला कल्पना नाही, पण आज त्याची किंमत करोडो, कोट्यांनी. 3000 किक्कार सोनं, चांदी वेगळी, बाकीच्या गोष्टी वेगळ्या. एका प्रियांनो, एक मेंढपाळ 100 मेंढरं पाळणारा आज देवाच्या राज्यामध्ये काय करू शकतो? एक राजा, हे मी तुला देतो देवा. वाव, दॅट्स अ ग्रेट थिंग. पण तो त्यांचं कौतुक करतो त्यांनी स्वतःच्या इच्छेने. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दावीद हा उत्तम देवाच्या राज्यात देणारा होता. त्याला माहित होतं की मी देवाला देतो तर देव मला भरपूर देणार आहे. देट व्हॉट एव्हर यू शुड नो. पण आज 17 ते 19 वचन वाचूया आणि आपण आपला गोष्ट थांबूया. प्रियांनो, तो काय म्हणतो? 17 ते 19 वचन, त्याच अध्यात 29 अध्यायातलं 17 ते 19 वचन. माझ्या देवा मला ठाऊक आहे की. आता दावीद देवाकडे प्रार्थना करत आहे, हे माझ्या देवा मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे. देव परमेश्वर काय पाहतो? तो हृदय पाहतो. माझ्या भावानं बहिणींनो, ही गोष्ट समजून घ्या. देव परमेश्वर बाह्य स्वरूप पाहत नाही, तुमचं पद पाहत नाही, तुमचं कुठलं, देव तुमचं अंतकरण पाहतो. पुढं, सरळता तुला पसंत आहे. देवा तुला सरळता आवडते. मी तर आपल्या सरळ हृदयाने, मी माझ्या सरळ हृदयाने या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पिल्या आहेत. हालेलुया. मी तुझी सेवा करते माझ्या सरळ हृदयाने. हे शल्मोना ऐक, त्याची सेवा करताना जबरदस्ती केलेली आहे. पास्टराने सांगितलं करावं म्हणून करतोय नाही, माझ्या देवाची उत्सुकतेने मी सेवा करणार, जे काही असेल माझ्या जीवनामध्ये. हा, पुढं, तुझे लोक जे येथे हजर आहेत, हा, त्यांनी स्वइच्छेने तुला अर्पण केली आहेत. तुला अर्पण केलेले आहेत. हे पाहून मला मोठा आनंद वाटत मला आहे. मोठा आनंद वाटत आहे. हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहम, इसहाक व इस्रायल यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनाच्या हृदयाच्या ठाई हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझकडे नेहमी लागतील असे कर. फार महत्वाची गोष्ट आहे. जर तुमचे मन देवाकडे नेहमी लागायचे असतील तर त्या गोष्टी तुमच्या कल्पनात ठेवण्याची गरज आहे. प्रभू करो तुम्हाला त्या गोष्टी मार्गदर्शन करो प्रभू. प्रियांनो, पण आज एवढंच सांगतो, शल्मोनाला देवबापाने एक सूचना दिली, महत्वाची सूचना दिली. शल्मोना ऐक, जर तू राज्य करणार आहेस आजपासून पुढं, तर सर्वात महत्वाची गोष्ट देवाची ओळख करून घे. माझ्या भावानं बहिणींनो, तुझ्या बापाच्या देवाची, कारण तो बाप राज्य करणारा होता आणि त्याचं राज्य अधिक अद्भुत आहे,
आणि ते अद्भुत राज्य आहे, त्या देवाची ओळख करून घे. माझ्या भावना बहिणींनो, आज तुम्हाला त्या परमेश्वराची ओळख आहे का? जर नसेल तर आज तुम्ही ती करून घेऊ शकता. आज तुमच्या अंतःकरणात ती ओळख होऊ शकते. मला सांगू द्या, तो देव त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ह्या जगात प्रगट झाला. तो देव सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे प्रियांनो. त्याचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या नावाचं सन्मान करणं, त्या नावाला धन्यवाद देणं प्रियांनो पूर्ण अंतःकरणाने घडवू शकतं, जर तुम्ही त्या नावाला ओळखून घेतलं तर. ते नाव लोकांना आशीर्वाद तुम्ही देऊ शकता, जर तुम्ही ओळखून घेतलं तर. आज एवढंच विनंती करतो प्रियांनो, आपलं अंतःकरण तयार करा. देवापा प्रियांनो, हे नुसतं वचन ऐकून नव्हे, तर जेव्हा तुम्ही शास्त्र अभ्यास कराल, तुम्हाला देवाची नव्या रीतीने ओळख होईल. आणि जेव्हा तुम्ही देवासंगती चालाल, देवाच्या ओळखीद्वारे महान आणि अद्भुत कृत्य तुम्ही कराल. प्रभू करो ही वचनं तुम्हाला आशीर्वादित हो. प्रियांनो, ह्या वेळेला आपण जर तुम्ही आजपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाही तर ही संधी घ्या प्रियांनो. ही संधी मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकता. मला माहीत आहे की बरेचसे लोक देवाचं वचन ऐकत आहे, पण महत्त्वाची गोष्ट देवाला ओळखून घ्या प्रियांनो. माझ्या मागे ही प्रार्थना करा आणि त्या प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझी ओळख होऊ दे. माझ्या मागे ही प्रार्थना करा. स्वर्गीय पित्या, आज येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे येतो. देवबापा, मला तुझी वैयक्तिक ओळख होऊ दे. प्रभू येशू, मी माझं जीवन तुला समर्पित करतो आणि कबूल करतो. येशू माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. त्याच्या रक्ताने माझ्या पापांची मला क्षमा मिळाली. प्रभू येशू, मी कबूल करतो, येशू माझा प्रभू आहे आणि देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. धन्यवाद प्रभू येशू. आमेन आणि आमेन. प्रियांनो, मी तुम्हासाठी प्रार्थना करू इच्छितो. आज जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये कुठेही आजार असाल, कुठेही कुठल्याही प्रसंगामध्ये परमेश्वराचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल, आज तुम्ही क्वारंटाईन झालेला असाल, आज तुम्ही जिथं कुठं असाल, देवाचा आत्मा तुमच्याकडं आहे आणि तो देवाचा आत्मा तुम्हाला आज स्पर्श करू इच्छितो. फक्त तो विश्वास ठेवूया की प्रभू येशू मला आरोग्य देण्यासाठी समर्थ आहे. मी तुम्हाला प्रार्थना करतो. तुमच्या कमरेत दुखणं असेल, तुमच्या नाकातून रक्त येत असेल, तुम्हाला टीबी झाला असेल, जे काही विकार असतील, पण आज देवबाप तुम्हाला आरोग्य देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देवबाप, आम्ही तुझे आभार मानतो. त्या वधस्तंभावर तू आमचं जीवन, आम्हासाठी जीवन दिलंस. देवबाप, त्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताबद्दल तुला धन्यवाद. बापा, त्या वधस्तंभावर तू आपलं शरीर दिलंस आणि बापा आम्हाला त्या शापातून आणि आजारातून मुक्त केलं आणि तुला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं. त्या आरोग्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. देवबापा, ते आरोग्य फक्त आमच्याच नव्हे तर ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी जे वचन ऐकतायत येशूच्या नावामध्ये, त्या आरोग्याचं सामर्थ्य येशूच्या नावामध्ये त्यांच्या शरीरामध्ये मी मोकळं करतो. त्या आजाराला, त्या नाकातून येणाऱ्या त्या रक्ताला, येशूमध्ये त्या प्रत्येक दुखण्याला, त्या टीबीला, त्या करोनाच्या आजाराला मी आज्ञा करतो, निक येशूच्या नावामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्या भीतीला, ते भय, काही लोकांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे, त्या भयाला मी आज्ञा करतो, निक येशूच्या नावामध्ये. त्या हृदयाच्या दुखण्याला आउट इन जीसस नेम. श्वासोश्वास घ्यायला अडचण येते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या आजाराला मी आज्ञा करतो, निक येशूच्या नावामध्ये. जे सर्वश्रेष्ठ नाव आहे त्या नावामध्ये प्रभू आज त्या शरीरांना मी म्हणतो बरे व्हा, येशूच्या नावामध्ये बरे व्हा. जे सैतान तुम्हाला त्रास देतो ह्या क्षणी येशूच्या नावामध्ये त्या सैतानाच्या बंधनाला, त्या दुरात्म्याच्या कार्याला मी नासरत येशूमध्ये आज्ञा करतो. त्या व्यक्तीच्या, त्या स्त्रीच्या मनातून, शरीरातून निक, त्या मुलीच्या जीवनातून निक, येशूच्या नावामध्ये मोकळी हो, येशूच्या नावामध्ये. आमेन आणि आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो,
दे परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, या ठिकाणी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, प्रभूबद्दल अधिक ओळख पाहिजे असेल, तर आमच्या याच्यामध्ये फोन नंबर्स येतील आणि ते फोन नंबर प्रियांनो त्यावर कॉन्टॅक्ट करा. निश्चित देवबाप तुम्हाला सहाय्य करेल. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच.